हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज करणार आहोत खुसखुशीत अशी मेथीची पुरी. त्यासाठी हे बघा, मेथी स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने घेतलेली आहे आणि त्याची फक्त पानं घ्यायची आहे, देठ घ्यायची नाही. आता आपण हे अनियन कटरमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे बघा घेतलेलं आहे. तुम्ही जरी बारीक कट करून घेतले तरी चालेल. हे बघा, आता हे टाकलेलं आहे. त्यामध्ये धने पावडर आणि हे तीळ टाकलेले आहेत. चवीनुसार नमक, पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा हे ओवा आहे तो क्रश करून टाकलेला आहे. 2 चमचे बेसन टाकायचं आहे. 2 चमचे रवा टाकायचा आहे. गहू पीठ टाकायचं आहे आणि 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. आता आपण ह्याला सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे. सगळीकडं असं पाणी न घालताच आधी मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता थोडं पाणी घालायचं नंतर. मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे बघा, हे मळून झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे 10 मिनटासाठी, तसंच ठेवूयात. आता गॅस चालू करायचा आहे आणि कढई तापायला ठेवायची आहे. त्यामध्ये तेल ओतूयात. हे बघा, आता तेल ओतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्या. तोवर आपण दही करूया पुरीबरोबर खायला. हे बघा, दही घेतलेलं आहे फेटून चांगलं. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि जिरे भाजून घेऊन त्याची पावडर केलेली आहे. चाट मसाला टाकलेला आहे आणि काळी मिरी पावडर टाकायची आहे. आता हे चांगलं हलवायचं, मिक्स करायचं, फेटायचं चांगलं व्यवस्थित. आणि हे बघा, कोथिंबीर टाकलेली आहे थोडी आणि तीही चांगली मिक्स करूयात. आणि कमी तिखटवाली एक मिरची बारीक कट करून त्यामध्ये टाकायची आहे. हे बघा, हे बारीक कट करून टाकलेली आहे. आता हे झालेलं आहे. आता हे पीठ आपण जरा तेल लावून चांगलं मळून घेऊयात. अशा पद्धतीने हे चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा, चांगलं मळून घेतलं ना की चांगलं पुऱ्या पटापट फुलतात. हे बघा, आता त्याच्यामधलं एक सुपारी एवढा उंडा घ्यायचा आहे आणि तो तेल लावून लाटायचं आहे. पीठ लावायचं नाही. पीठ लावलं ना की तेलामध्ये पीठ जास्त राहतं आणि तेल पण ओढून घेतं जास्त. आता हे बघा, ही पुरी अशी या पद्धतीने जाडी लाटायची आहे. जास्त जाडी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, पातळ. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. उलट्या पालट्या करून अशाच पद्धतीने करायच्या आहेत. अशी चवीला खूप खमंग आणि छान लागते. करून बघा नक्की. हे बघा, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मैत्रिणींनो, उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता. तो धन्यवाद.